अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणारी टोळी जेरबंद। रील स्टार महिला, वृत्तपत्राचा संपादक आणि भावी वकील अटकेत। 75,000ची खंडणी, 2 तोळे सोन्याच्या अंगठ्या उकळल्या। चंदनजीरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। ब्लॅकमेलचा काळा धंदा उघड, अश्लील फोटो काढून लाखोंची उकळपट्टी करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा घाव। बदनामीची भीती दाखवून खंडणी, चंदनजीरा पोलिसांनी फोडला ब्लॅकमेल रॅकेट। घर दाखविण्याच्या बहाण्याने सापळा, अश्लील फोटो काढून खंडणी उकळणारी टोळी गजाआड। दिनांक 16 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी देत पैसे व सोन्याचे दागिने उकळणाऱ्या एका ब्लॅकमेलर टोळीचा चंदनजीरा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात स्वतःला रील स्टार म्हणून ओळख निर्माण केलेली एक महिला, एका वृत्तपत्राचा संपादक आणि वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणासह तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना शहरातील नवीन मोंडा परिसरातील 45 वर्षीय व्यक्तीची महिला आरोपीशी नुकतीच ओळख झाली होती। घर दाखविण्याच्या बहाण्याने तिने संबंधित व्यक्तीला आपल्या घरी बोलावले। तेथे तिच्या 3 साथीदारांच्या मदतीने तक्रारदाराला मारहाण करण्यात आली। त्यानंतर त्यांचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची, बदनामी करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यात आले। या धमक्यांच्या जोरावर आरोपींनी तक्रारदाराकडून 75,000 रुपये रोख तसेच अंदाजे 2 तोळे वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठ्या खंडणी स्वरूपात उकळल्या। एवढ्यावरच न थांबता तक्रारदाराच्या वाहनाचेही नुकसान करण्यात आल्याचे तपासात समोर आले। या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम माडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे 14 जुलै रोजी मुख्य महिला आरोपी शुभांगी हिवाळे हिला मंठा रोड परिसरातून ताब्यात घेतले। सखोल चौकशीत महिलेने आपल्या साथीदारांची नावे उघड केली। त्यात पोलिसांनी राम राजू पाटोडे RR आणि अनिकेत प्रशांत कसबे यांना शिताफीने अटक केली। तपासात राम पाटोडे हा एका वृत्तपत्राचा संपादक असून अनिकेत कसबे हा वकिलीचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे। अटक आरोपीकडून तक्रारदाराच्या 2 सोन्याच्या अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, 2 दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे हा प्रकार 2 जून 2026 रोजी घडला होता। मात्र बदनामीच्या भीतीने तक्रारदाराने तक्रार देण्याचे धाडस केले नव्हते। काही आठवड्यापूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात सपना निकाळजे व तिच्या टोळीला चंदनजीरा पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले। त्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाणे गाठले। पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी त्यांना धीर देत कायदेशीर मार्गदर्शन केल्याने त्यांनी अखेर तक्रार दाखल केली आणि ब्लॅकमेलर टोळीचा पर्दाफाश झालाय। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, राजू पवार, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे, महिला पोलीस ज्योती राजपूत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बावस्कर यांनी केले। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना। सर, काय सांगणार की आज हनीट्रॅप प्रकरणातील 3 आरोपींना पकडलेलं आहे, यशस्वी कामगिरी केली चंदनजीरा। दिनांक 13 जुलै रोजी एक घटना चंदनजीरा पोलीस स्टेशनला नोंद झालेली होती, गुन्हा दाखल झालेला होता। एका इस्मानी तक्रार केली होती की साधारणपणे 1 महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला होता। एक महिला आणि तिचे 3 पुरुष सहकारी यांनी घर दाखवण्याच्या बहाण्याने तिला एका घरामध्ये नेलं होतं, घर दाखवलं होतं आणि घर दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली होती। त्यांचे अश्लील फोटो काढले होते आणि ते फोटो व्हायरल करण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडनं 3 अंगठ्या सोन्याच्या आणि काही कॅश लुटलेली होती, 75,000 रुपये लुटलेले होते। अशा प्रकारची त्यांनी फिर्याद दिलेली होती। यातलं वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय बाब म्हणजे अशी आहे की आपण मागच्या महिन्यातच एक असा प्रकार उघडकीला आणलेला होता आणि त्यातले आरोपी अटक केलेले होते आपण। ती बातमी त्यांनी बघितल्यानंतर त्यांना थोडंसं धाडस आलं, नाही तर त्यांनी ते तक्रार दाखल करण्याचं सोडून दिलेलं होतं। परंतु ती बातमी ऐकल्यानंतर, सपना निकाळजेंची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली। ही तक्रार दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संधू सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक साळे सर यांनी चंदनजीराचे PI बाळासाहेब पवार साहेब यांना सूचना दिल्या होत्या गुन्हा उघडकीस आणण्याच्या। त्यांनी एक पथक स्थापन केलं, नीता दामधर मॅडम आणि त्यांचे सहकारी यांचं एक पथक स्थापन केलं
आणि या पथकाने अगदी अल्पावधीतच त्या आरोपींना अटक करून ताब्यात घेतलं. त्यांनी तो गुन्हाही कबूल केलेला आहे. आरोपी आता 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले म्हणजे गुन्ह्यात त्यांनी चोरलेले 2 अंगठ्या आणि 40,000 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याबरोबर गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि मोटरसायकल्स असा साधारणपणे 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. अजून पोलीस कस्टडी रिमांड आहे. आरोपींनी यापूर्वी काही गुन्हे केलेले आहेत का याबद्दल आम्ही त्यांच्याकडे सविस्तर इंटरोगेशन करत आहोत. यामध्ये निष्पन्न असलेल्या आरोपींची नावं शुभांगी पिता चत्तरसिंग हिवाळे हे आहेत, डी मार्टच्या पाठीमागे राहतात मंठा रोडला. रामराजू पाटोळे हे एक रामनगर गांधीनगर येथील रहिवासी आणि अनिकेत प्रशांत कसबे हे आरोपी आहेत. अन्य एक आरोपी अजून फरार आहे, त्यांना आम्ही अटक करणार आहोत. ही कामगिरी चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्ण तंगे, राजू पवार, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे आणि महिला पोलीस कर्मचारी ज्योती राजपूत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सागर बागसकर यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे. सर, किती जणांची टोळी आहे ही 4 जणांची आहे. 3 पुरुष आरोपी आहेत, 1 महिला आहे. त्यापैकी आपण 3 जणांना अटक केलेली आहे. अजून 1 आरोपी अटक करणं बाकी आहे. त्यामध्ये यांनी सर अंगठ्या काही जप्त केल्या होत्या, तर त्याचं काही पाणी करून काही वेगळं दागिने केले असं काही आहे का? नाही, अंगठ्याच जप्त केलेले आहेत. आपण त्यांच्याकडचे जे त्यांनी जे चोरलेले अंगठे होते त्याच अंगठा आपल्याला दिवसापासून यांचा हा कार्यक्रम नाही. हा आतापर्यंत तर असं निष्पन्न झालेलं आहे की 2 तारखेला मागच्या महिन्यातल्या 2 तारखेला ही घटना घडली होती, 2 जूनला. आणि त्यानंतर फिर्यादी काय आपल्याकडे आलेले नव्हते. हे सगळं बघितलं त्यांनी, बातम्या एक प्रकरण आपण उघडकीला आणलं होतं. ते पाहिल्यानंतर मग त्यांनी धाडस करून पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. त्यांना बदनामीची भीती होती की बाबा बदनामी होईल. मग आपण ते गोपनीयतेचं वगैरे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. आणि आता तरी पहिलीच घटना आहे या आरोपींनी केलेली असं निष्पन्न होते. आरोपीला रील स्टार असल्याचं समजतं, काय सांगा? हा, रील स्टार आहेत. एक RR या नावाने करत यामध्ये एक आरोपी काही लोकांना शुभांगी. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांना यामध्ये एक आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल करतो किंवा त्याची तक्रारी देतो. त्याविषयी आपण काय पुढील कारवाई करणार? हो, बरोबर आहे. आपण ते डिटेल इंट्रोगेशन करणार आहोत. अजून त्यांनी काय याशिवाय अजून काही प्रकार केलेले आहेत का याबद्दलची माहिती आपण घेत आहोत. रील संदर्भात सांगा, कोणत्या नावाने रील्स करत होत्या, कुठल्या शुभांगी नावाने कुठलं अकाउंट आहे त्यांचं? शुभांगी नावाचीच आयडी आहे, त्या आयडी वरनं करत होते रील. थँक्यू.